मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत लेखक जोसेफ मर्फी यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी. पुस्तकाचे नाव आहे द मिराकल्स ऑफ युअर माइंड. तुम्हाला माहीत आहे का की तुमचे मन ते सर्व करू शकते जे तुम्ही करू इच्छिता. जर तुम्ही कधी तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यात अपयशी ठरला असाल तर या समरीच्या मदतीने तुम्हाला समजेल की असे का झाले असेल आणि तुम्ही ते कसे अधिक चांगल्या पद्धतीने वापरू शकता. या समरीमध्ये तुम्ही सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीबद्दल जाणून घ्याल की याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन पूर्णपणे कसे बदलू शकता. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून या पुस्तकात दिलेल्या तंत्राच्या मदतीने तुमच्या व्यवसायात यशस्वी होऊ शकता. तुमच्या भीतीवर तुम्ही मात करू शकता आणि आनंदी व श्रीमंत होऊ शकता. जोशी हे एक बेस्ट सेलिंग लेखक आहेत. धर्मोपदेशक आणि धार्मिक विज्ञानाचे तज्ज्ञ देखील आहेत. त्यांच्या प्रवचनांना ऐकण्यासाठी जगभरातील हजारो लोक येतात. ते असे व्यक्ती आहेत जे इतरांच्या जीवनात बदल घडवून त्यांना अधिक चांगले आणि जास्त उत्पादक होण्यासाठी प्रेरित करू शकतात. जोसेफ यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, परंतु द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. मानवाचा मेंदू हा आतापर्यंत तयार झालेला सर्वात जटिल मशीन आहे. या पुस्तकामध्ये आपण मेंदूच्या सर्वात शक्तिशाली भागाबद्दल जाणून घेणार आहोत, जो आहे आपले सुप्त मन. बहुतेक लोक त्यांच्या ब्रेनच्या फक्त एका फंक्शनबद्दलच जाणतात आणि ते फंक्शन म्हणजे कॉन्शियस माइंड. अनेक लोक सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीची दखल घेत नाहीत आणि जीवन जगण्यासाठी फक्त त्यांच्या कॉन्शियस माइंडवर अवलंबून असतात. जीवन पूर्णपणे जगण्यासाठी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मनाचा वापर करणे आवश्यक आहे. तुम्हाला एकाच वेळी हुशार आणि क्रिएटिव्ह असण्याची गरज आहे. ही समरी तुम्हाला शिकवेल की तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून तुम्ही कसे अधिक पैसा आणि यश प्राप्त करू शकता. तुम्ही सकारात्मक आत्मसंवादाच्या म्हणजेच पॉझिटिव्ह सेल्फ टॉकच्या माध्यमातून तुमच्या आजार, भीती आणि कौटुंबिक समस्यांमधून बाहेर पडणे देखील शिकाल. जर तुम्ही असे एखादे तंत्र शिकू इच्छित असाल ज्यायोगे तुम्ही अधिक ताकदवान, स्मार्ट आणि निरोगी होऊ शकता, तर तुम्ही अगदी योग्य पुस्तक निवडले आहे. आता आपण बघूया चॅप्टर नंबर 1, ज्याचे नाव आहे हाऊ युअर ओन माइंड वर्क्स. मानवाच्या मनाचे 2 कार्य असतात. पहिल्या कार्याला कॉन्शियस किंवा ऑब्जेक्टिव्ह मन म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हे मन आपल्या 5 इंद्रियाचा वापर करून आपल्याला वातावरणाशी जोडते. दुसरे कार्य म्हणजे सबकॉन्शियस किंवा सब्जेक्टिव्ह मन. हे मन आपल्या इंद्रियाशी जोडलेले नसते आणि हे आपल्याला भावनांद्वारे आणि अंतर्ज्ञानाद्वारे जगाशी जोडते. सबकॉन्शियस मनात आपली विश्वास प्रणाली तयार होते. आपल्या सबकॉन्शियस किंवा सब्जेक्टिव्ह मनाच्या मदतीने आपण कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधल्याशिवाय त्याच्या मनातील विचार समजू शकता. आपण आपल्या कॉन्शियस माइंडला आपल्या शरीराचा लीडर म्हणून मानू शकता. हे शरीरातील प्रत्येक कार्याला नियंत्रित करते. दुसरीकडे सबकॉन्शियस माइंडमध्ये बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता चमकते. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून महान बनू शकता, जसे तुमच्यापूर्वी अनेक लोकांनी केले आहे, जसे की थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड आणि अल्बर्ट आइन्स्टाईन. म्हणून रिलॅक्स करा आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या शरीराचा संपूर्ण ताबा घेऊ द्या. यामुळे तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन सर्जनशील उपाय मिळतील. हे बघण्यासाठी की सबकॉन्शियस मन कसे कार्य करते, चला अल्बर्ट हुबार्टचे उदाहरण पाहूयात. अल्बर्टने सांगितले की त्यांना बहुतेक चमकदार कल्पना तेव्हा येतात जेव्हा ते बागेत काम करतात किंवा फिरायला जातात. जेव्हा ते रिलॅक्स करत असत तेव्हा त्यांच्या मनात उत्कृष्ट कल्पना येत असत. जेव्हा अल्बर्ट रिलॅक्स करत असत तेव्हा त्यांचे सबकॉन्शियस मन त्यांना नियंत्रित करत असे. सबकॉन्शियस माइंड कसे काम करते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे आईचे तिच्या आजारी मुलाची काळजी घेणे. झोपण्यापूर्वी आई स्वतःला सांगते की जर तिचे बाळ उठले तर ती लगेच उठेल. आता कल्पना करा की तिच्या शहरात वादळ आले आहे. जोरदार वाऱ्याच्या आवाजानेही त्या महिलेची झोप मोड होत नाही, परंतु जसेच तिचे बाळ रडायला लागले ती लगेच जागी होते. असे कसे घडले?
कारण त्या आईने तिच्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर दिली होती की तिचे बाळ रडले तर तिला लगेच उठवावे. हा त्या असंख्य चमत्कारापैकी एक आहे जो सबकॉन्शियस माइंड करू शकतो. तुमचे सबकॉन्शियस मन हे तुमचं सुपर पॉवर आहे. तुमच्या सबकॉन्शियस मनाचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे शिकल्यास तुम्ही उत्कृष्ट परिणाम साध्य करू शकता. कदाचित तुम्ही अशी काही गोष्ट शोधू शकता ज्यामुळे तुमचं नाव इतिहासात कायमचं अमर होईल. यानंतर बघूया चॅप्टर नंबर 2, ज्याचं नाव आहे द सबकॉन्शियस माइंड अँड हेल्थ. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेक उपचार करण्याचे सामर्थ्य आहे, कारण आजार सर्वप्रथम मनात सुरू होतो. तुम्ही असे विचार करून चांगले फील करू शकता की तुमचं सबकॉन्शियस मन तुम्हाला बरे करत आहे. फक्त थोडा विश्वास ठेवा. सबकॉन्शियस मन सूचना देऊन तुम्हाला बरे करते. जर तुम्ही हे सतत सांगत राहिलात की तुम्ही चांगले आहात तर तुम्ही खरोखर बरे व्हाल. वारंवार प्रार्थना केल्यामुळे तुमचा विश्वास आणखीन दृढ होतो. काही काळापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये जॉन मॅक्सवेल यांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी त्यांच्या अनेक रुग्णांवर प्रेयर थेरपी म्हणजेच प्रार्थनेची पद्धत लागू केली आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. जसे एक रुग्ण, त्याला पोटात अल्सर होता. त्याने सांगितले की प्रेयर थेरपी केल्यानंतर त्याच्या पोटदुखीला पूर्णपणे आराम मिळाला. दुसरा रुग्ण एका विद्यापीठामध्ये प्रोफेसर होता, जो तोत्रे बोलत होता किंवा हिंदीमध्ये तो हकलत होता. त्या रुग्णाने अनेक वर्ष विविध प्रकारच्या औषधांचा वापर केला होता, पण काहीही उपयोग पडत नव्हते. नंतर त्यांनी बरे होण्यासाठी प्रेयर थेरपीचा प्रयत्न केला आणि 6 महिन्यानंतर त्यांचं हकलणं किंवा तोत्रे बोलणं पूर्णपणे थांबलं. डॉक्टर म्हणतात की प्रार्थना ही पद्धत ना फसवणूक आहे की ना अंधश्रद्धा. प्रार्थना ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी आपल्या सबकॉन्शियस मनावर नियंत्रित ठेवते. हे डॉक्टर मानतात की हा आजार बरा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अवचेतन मनात असलेल्या कारणांना ठीक करण्याची गरज आहे. जर तुम्ही सतत तुमच्या शरीरातील लक्षणावर उपचार करत राहिलात तर ते फक्त वेळेचा अपव्यय होईल. डॉक्टर पार्कर यांच्या मते प्रेयर थेरपी तुमच्या शरीराला बरे करण्यासाठी तुमच्या अवचेतन मनावर प्रभाव टाकते. प्रेयर थेरपीमध्ये रुग्णांना मानसिक व्यायाम दिले जातात. प्रत्येक व्यक्तीला एक लिफाफा दिला जातो ज्यात त्या आजाराबद्दल लिहिलेले असते ज्यावर उपचार करणे आवश्यक आहे. नंतर त्यांना दररोज झोपण्यापूर्वी रात्री प्रार्थना करण्यास सांगितले जाते जेणेकरून त्यांचा आजार पूर्णपणे नष्ट होईल. कित्येक आठवडे प्रत्येक रात्री प्रार्थना केल्यानंतर रुग्ण एकत्र बसतात आणि त्यांच्या भावना सांगतात. प्रार्थनेचा असा उपयोग केल्याने अवचेतन मनाची ताकद वाढते आणि शरीर बरे होऊ लागते. तुमच्या अवचेतन मनाला समजावण्यासाठी त्याला साधे आदेश द्या. तुमच्या आजाराच्या लक्षणाकडे लक्ष देणे थांबवा आणि स्वतःला सांगा की लवकरच सर्व काही ठीक होईल आणि तसेच होईल. यानंतर बघूया चॅप्टर नंबर 3, द सबकॉन्शियस माइंड अँड अल्कोहोलिझम. काही लोकांना दारूचे व्यसन लागते. असे लोक दारू पिण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत आणि जेव्हा ते सोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बहुतेक वेळा अपयशी ठरतात. दारू सोडू न शकण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची विश्वास प्रणाली. ते असे मानतात की एकदा पेय त्यांच्या समोर आले की ते स्वतःला नियंत्रित करू शकणार नाहीत. अशा प्रकारे ते सतत त्यांच्या अवचेतन मनाला हा संदेश पाठवत राहतात की ते दारू पिणे सोडू शकत नाहीत. दारुड्यांच्या मनात बहुतेक वेळा अशाच प्रकारच्या मानसिक प्रतिमा असतात. ते कल्पना करतात की त्यांच्यासमोर दारूने भरलेला ग्लास आहे आणि मग ते स्वतःला तो पिताना पाहतात. ते हे देखील कल्पना करतात की दारू पिल्याने त्यांना किती समाधान मिळत आहे. जेवढा एक दारुडा दारू सोडण्याचा प्रयत्न करतो तेवढेच त्याच्यासाठी या सवयीपासून मुक्त होणे कठीण होते. असे वारंवार केल्याने दारुडा त्याच्या अवचेतन मनाला नकारात्मक संदेश पाठवतो. तो त्याच्या अवचेतन मनाला सतत सांगत असतो की तो दारू पिण्याच्या अधीन झाला आहे आणि त्यामुळे दारू सोडणे त्याच्यासाठी अशक्य झाले आहे. एका माणसाने आपली कहाणी शेअर केली की त्याने कसे त्याच्या अवचेतन मनाचा वापर करून दारू पिण्याची सवय सोडली. त्याने सांगितले की तो दररोज झोपण्यापूर्वी रिलॅक्स करत असे आणि त्याचे जागृत मन शांत करण्याचा प्रयत्न करत असे. त्या माणसाने या स्थितीत दिवस-रात्र एकच गोष्ट रिपीट करायला सुरुवात केली, ती म्हणजे तो दारूच्या व्यसनातून मुक्त झाला आहे आणि तो आता संयमी आणि आनंदी आहे. त्याने प्रत्येक सकाळी आणि रात्री 5 मिनिटांसाठी हे वाक्य रिपीट करायला सुरुवात केली.
सलग 3 आठवडे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर त्याला जाणवले की तो आता दारूच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. त्याने दारू पिणे सोडले होते आणि आता त्याचे स्वतःच्या इच्छावर नियंत्रणही मजबूत झाले आहे. जेव्हा त्या माणसाला दारू पिण्याची तलफ होत असे तेव्हा तो तीच गोष्ट पुन्हा म्हणत असे. आता त्याची दारू न पिण्याची इच्छा दारू पिण्याच्या इच्छेपेक्षा अधिक मजबूत झाली होती. जर तुम्हालाही दारूचे व्यसन असेल तर बरे होण्याचा पहिले पाऊल म्हणजे ही गोष्ट मान्य करणे की तुम्हाला ही समस्या आहे. यानंतर दारूविषयी तुमच्या मानसिक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करा. हे विचार करणे थांबवा की तुम्ही दारूचे गुलाम आहात आणि सकारात्मक विचार करा. दारू पिण्याबद्दल विचार करण्याऐवजी कल्पना करा की दारूशिवाय तुमचे जीवन कसे असेल आणि तुमचे अवचेतन मन तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत करेल. यानंतर बघूया चॅप्टर नंबर 4, द सबकॉन्शियस माइंड अँड वेल्थ. बहुतेक लोक असे विचार करतात की जर त्यांचा व्यवसाय अपयशी झाला किंवा त्यांची नोकरी गेली तर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. जर या लोकांना त्यांच्या अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल माहिती असते तर ते अधिक सुरक्षिततेने वागले असते. एका श्रीमंत आणि एका गरीब माणसामधील फरक त्याच्या अवचेतन मनात असतो. गरीब माणूस नेहमी गरिबीबद्दल विचार करत असतो तर श्रीमंत माणूस नेहमी नवीन सर्जनशील कल्पनाबद्दल विचार करत राहतो, ज्यामुळे तो आणखी श्रीमंत होत जातो. श्रीमंत माणसाने आपले अवचेतन मन अशा प्रकारे प्रशिक्षित केलेले असते की तो चांगल्या आणि वाईट कल्पनामध्ये फरक ओळखू शकतो. म्हणूनच श्रीमंत माणूस आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतो कारण तो आपल्या मनावर विश्वास ठेवतो. त्यांना त्यांच्या अवचेतन मनावर इतका विश्वास असतो की जर त्यांचा व्यवसाय अपयशी झाला तरीही ते काहीतरी नवीन करण्यास सक्षम असतात. जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर हे 2 शब्द दररोज रात्री 5 मिनिटांसाठी रिपीट करायला सुरुवात करा. हे 2 शब्द आहेत पैसा आणि यश. दररोज हे 2 शब्द संपूर्ण आत्मविश्वासाने वारंवार म्हणा. हळूहळू तुमचे अवचेतन मन अशा संधींना आकर्षित करायला लागेल ज्यामुळे तुम्हाला यश आणि पैसा दोन्हीही मिळेल. जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब केला असेल पण यशस्वी झाला नाही तर तुम्हाला आणखी जास्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमचे अवचेतन मन तुमच्यासाठी पैसा घेऊन यावा असे वाटत असेल तर तुम्ही ज्या शब्दांची पुनरावृत्ती करत आहात त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्हाला पैशाची भीती वाटत असेल किंवा तुम्ही असे मानत मोठे झाले असाल की श्रीमंत लोक वाईट असतात तर तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की पैसा कमवायची इच्छा ठेवणे चुकीचे नाही आणि तो मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तुम्ही पैशावर जितके जास्त प्रेम कराल तितकेच तुमचे अवचेतन मन तुम्हाला तो मिळवण्यासाठी मदत करेल. आता आपण या सेल्समनचे उदाहरण पाहू ज्याचं नाव सॅम आहे. सॅम दर आठवड्याला $75 कमवत असे आणि त्याबद्दल त्याने कधीही तक्रार केली नाही. मग एक दिवस काहीतरी असं घडलं की एका महिन्यात सॅमने वर्षाला $12,000 कमवायला सुरुवात केली. त्याला प्रमोशन मिळालं आणि तो सेल्स मॅनेजर बनला. तुम्हाला काय वाटतं, सॅमने असं काय केलं असेल की त्याला एका महिन्यातच प्रमोट केलं गेलं? खरं तर सॅम रोज सकाळी दाढी करत असताना आरशात स्वतःकडे पाहून म्हणायचा की तो श्रीमंत आणि यशस्वी आहे. सॅमने आठवड्यापर्यंत हे पूर्ण आत्मविश्वास आणि विश्वासाने पुन्हा पुन्हा सांगितलं. काही आठवड्यातच प्रमोशनसाठी निवड झाली. सॅमने पुनरावृत्ती केलेल्या शब्दांनी त्याच्यासाठी काम केलं होतं कारण दाढी करताना तो रिलॅक्स होत होता ज्यामुळे त्याचं सबकॉन्शियस मन सूचना स्वीकारायला तयार होतं. याशिवाय सॅमला स्वतःवर पूर्ण विश्वास होता आणि त्याला खात्री होती की तो नक्कीच श्रीमंत आणि यशस्वी माणूस बनेल. म्हणूनच त्याने पुनरावृत्ती केलेले शब्द त्याच्या सबकॉन्शियस मनाला पटवून देत होते की असं वारंवार होणारच आहे आणि निश्चितच त्याचं सबकॉन्शियस मन त्याच्यासाठी संधी आकर्षित करू लागलं होतं. जर तुम्हालाही तुमच्या व्यवसायात यशस्वी होऊन श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला रिलॅक्स झाल्यावर तुमच्या सबकॉन्शियस मनाला सूचना द्यावी लागेल. त्याला सांगा की तुम्ही यशस्वी व्यावसायिक आहात आणि यश तुमच्या वाटेवर येऊ लागेल. यानंतर चॅप्टर नंबर 5 आहे हाऊ टू अप्लाय द सबकॉन्शियस माइंड टू मरायटल प्रॉब्लेम्स. सर्वसाधारणपणे आपल्या जोडीदाराच्या शोधामध्ये माणूस घाबरलेला अनुभव करतो. त्याच्या मनात वारंवार असे विचार येतात की त्याचे लग्न टिकणार नाही. त्याऐवजी माणसाने त्या चांगल्या गोष्टीबद्दल विचार करायला हवा ज्या त्याला लग्नातून मिळतील आणि आपल्या अवचेतन मनाला याची खात्री द्यायला हवी की ते एक सुखी वैवाहिक जीवन जगू शकतात. झोपण्यापूर्वी स्वतःला रिलॅक्स करा.
आरामात झोपा, आपल्या स्नायूंना रिलॅक्स होऊ द्या आणि काही काळ शांत राहा. हे बोलायला सुरुवात करा की आपण एक चांगले माणूस आहात आणि आपल्याला नक्कीच प्रेम करणारा, दयाळू, प्रामाणिक आणि विश्वासू जोडीदार मिळेल. जेव्हा आपण हे सर्व शब्द बोलता तेव्हा संपूर्ण विश्वासाने बोला आणि या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवा की आकर्षणाच्या सिद्धांताच्या मदतीने तुमचे अवचेतन मन तुमच्यासाठी योग्य जोडीदार शोधून आणेल. चला त्या स्त्रीचं उदाहरण पाहूया जिने त्या व्यक्तीशी लग्न केले ज्याच्यावर तिला प्रेम झाले होते. त्या स्त्रीचे नाव लिली होते. लग्नानंतर लिलीला कळाले की तिच्या नवऱ्याला ड्रग्सचे व्यसन आहे. तो जबाबदार माणूस नव्हता, तो कामही करत नव्हता आणि लिलीला कोणत्याही प्रकारे आधार देत नव्हता. लिली नोकरी करत होती आणि तीच संपूर्ण घर खर्च चालवत होती, परंतु तरीही तिचा नवरा तिच्याशी रुक्षपणे वागायचा. जर लिलीने आपल्या अवचेतन मनाचा वापर केला असता तर ती तिच्यासाठी योग्य जीवनसाथी निवडू शकली असती. तरीही अजून उशीर झालेला नाही. लिली अजूनही आपली परिस्थिती बदलू शकते, फक्त यासाठी की ती एका चुकीच्या लग्नात अडकली आहे. याचा अर्थ असा नाही की तिने त्या नरकाला सहन करत राहावे. लिलीला हे जाणवले की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे तिने आपले सामान बांधलं आणि आपल्या पतीला सोडून निघून गेली. यासोबतच आणखी एका स्त्रीने आपली कहाणी सांगितली की कसं तिच्या पतीने लग्नाच्या 30 वर्षानंतर दारू पिणं सुरू केलं. तिच्या पतीने स्वतःला कुटुंब आणि जबाबदाऱ्यापासून दूर करणं सुरू केलं होतं. त्याला सोडून जाण्याऐवजी आणि तिच्या पतीसोबत सतत भांडण तंटा करण्याऐवजी त्या स्त्रीने आपल्या घराला शांतता टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या पतीकडे लक्ष देणं थांबवलं आणि विचार केला की ती शांतता टिकवण्यावर लक्ष केंद्रित करेल. आणि तसंच झालं. काही आठवड्यातच तिच्या पतीला जणू शुद्ध आली आणि ते पूर्णपणे बदलले. त्या स्त्रीने आपल्या अवचेतन मनाचा वापर करून आपलं लग्न आणि कुटुंब तुटण्यापासून वाचवलं. आपण आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून आपल्यासाठी योग्य जोडीदार आकर्षित करू शकता. जर आपला जोडीदार आपल्या आणि आपल्या मुलांसाठी समस्या निर्माण करत असेल तर आपण आपल्या अवचेतन मनाच्या मदतीने घरात शांततेचे वातावरण निर्माण करू शकता. यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे द सबकॉन्शियस माइंड अँड गायडन्स. आपण लक्षात घेतले आहे का की बहुतांश समस्याचे समाधान तेव्हा सुचते जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता किंवा शॉवर घेत असता किंवा शेव करत असता. असे यासाठी होते कारण त्यावेळी तुम्ही रिलॅक्स असता. जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता तेव्हा तुमच्या कॉन्शियसच्या माइंडच्या जागी तुमचा सबकॉन्शियस माइंड काम करत असतो. जर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस मनाला अशा प्रकारे ट्रेन करायचे असेल की तो कठीण काळात तुमची मदत करेल, त्याचा एका बँकेप्रमाणे विचार केला पाहिजे. आपण या बँकेत आपल्या सकारात्मक विचारांना जसे की शांती, आत्मविश्वास, दया आणि शक्ती डिपॉझिट म्हणजेच जमा करू शकता किंवा आपल्या नकारात्मक विचारांना जसे की अपयश, दुःख आणि गरिबी जमा करू शकता. एका बँकेप्रमाणेच तुमचे सबकॉन्शियस माइंड देखील तुमच्या डिपॉझिटला वाढवेल. तुमचे चांगले विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत वाढत राहतील आणि गरजेच्या वेळी तुमच्या मदतीला येतील. जेव्हा केव्हाही तुम्ही एखाद्या समस्येत असाल तेव्हा रिलॅक्स व्हा आणि तुमचे पूर्ण लक्ष समस्या सोडवण्यावर केंद्रित करा. च्या सबकॉन्शियस माइंडची मदत घेण्यासाठी त्याला हाक द्या आणि तो नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. एकदा या पुस्तकाचे लेखक जोसेफ मर्फी यांची अंगठी हरवली होती कारण ती त्यांना वारसा हक्काने मिळाली होती. जोसेफने अंगठी सर्वत्र शोधली पण ती त्यांना कुठेही सापडली नाही. मग त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या एका तंत्राचा उपयोग करण्याचा विचार केला. झोपण्यापूर्वी जोसेफने आपल्या अवचेतन मनाशी एका मित्राप्रमाणे संवाद साधला. त्यांनी आपल्या अवचेतन मनाला सांगितले की त्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीत आहे, त्यामुळे तो त्यांना अंगठी शोधण्यात मदत करू शकेल. इतके सांगून जोसेफ झोपून गेले. दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्यांनी स्वतःला पुन्हा पुन्हा रॉबर्टला विचार असं म्हणताना पाहिलं. जोसेफला हे खूप विचित्र वाटलं, पण तरीही त्यांनी रॉबर्टला विचारलं. तेव्हा रॉबर्टने उत्तर दिलं की त्याला ती अंगठी घराबाहेर फुटपाथवर पडलेली सापडली होती. रॉबर्टने सांगितलं की त्याला ती अंगठी खूप जुनी आणि साधी वाटली, म्हणून त्याने जोसेफला याबद्दल काही सांगितलं नाही. मग रॉबर्टने आपल्या ड्रॉवरमधून अंगठी काढून जोसेफला दिली. जोसेफप्रमाणेच जर तुम्ही देखील तुमच्या अवचेतन मनाला प्रश्न विचाराल तर नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल.
जर तुमचे अवचेतन मन तुम्हाला लगेच उत्तर देत नसेल तर तुम्हाला संयम राखण्याची आणि तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. यानंतर चॅप्टर नंबर 7 आहे ओव्हरकमिंग फिअर थ्रू सबकॉन्शियस माइंड. तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? तुम्हाला सार्वजनिक भाषण करायला, पोहायला, ट्रेकिंगला जाण्यास किंवा इतर कोणत्या गोष्टीची भीती वाटते का? कसलीही भीती असली तरी हे लक्षात ठेवा की तिचं काही ना काही कारण असतं. जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला धैर्यवान आणि सामर्थ्यवान राहण्यासाठी सांगितलं तर तुम्ही नक्कीच धैर्यवान बनाल. तुमच्या भीतीपासून पळण्यापेक्षा तिचा सामना करा. जर तुम्हाला तुमचं अवचेतन मन वापरायचं असेल तर हे तंत्रज्ञान वापरून पहा. सर्वप्रथम अशा खोलीत बसा तिथे तुम्ही आरामात राहू शकता. तुमच्या शरीराला खुर्चीवर आराम करू द्या आणि तुमचा सगळा ताण तणाव दूर करा. आता डोळे बंद करा आणि तुम्हाला जी गोष्ट करण्याची भीती वाटते ती तुम्हीच करत आहात असं मनातल्या मनात कल्पना करा. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत असल्याचं साधारण 10 मिनिटं चित्रित करा. ही व्यायाम प्रक्रिया दिवसातून 3 वेळा करा आणि काही दिवसात तुमचं मनोबल वाढल्याचं तुम्हाला जाणवेल. एक तरुण मुलगी गायिका बनण्याची इच्छा बाळगत होती. तिचा आवाज खूप छान होता पण तरीही तिला स्टेजवर जाण्याची भीती वाटत होती. तिने अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या पण प्रत्येक वेळी अपयश येत होतं. लोकांसमोर गाण्याच्या भीतीमुळे कधीतरी तिचं गाणं बेसूर होत होतं. तिचा ठाम विश्वास होता की जर ती लोकांसमोर गायली तर नक्कीच अपयशी ठरेल. ती जशी विचार करत होती तसंच घडू लागलं कारण तिचं अवचेतन मन हेच स्वीकारत होतं. ती अवचेतन मनाला सतत अपयशाचे संकेत देत होती त्यामुळे तिचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. तिने तिच्या भीतीवर मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले. ती दिवसातून 3 वेळा एका खोलीत बसायला लागली. ती डोळे बंद करून आपलं शरीर सैल सोडायची, मन शांत ठेवायचा प्रयत्न करायची आणि सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. त्या शांततेच्या क्षणी तिने आपल्या भीतीला कमी करण्याचा प्रयत्न केला. तिने 10 वेळा ही गोष्ट स्वतःला सांगितली की तिचा आवाज खूपच सुरीला आहे आणि ती स्टेजवर शांतपणे आत्मविश्वासाने परफॉर्मन्स करत आहे. 1 आठवडा सतत हे रुटीन फॉलो केल्यानंतर तिच्या आत्मविश्वासामध्ये जबरदस्त वाढ झाली. पुन्हा एकदा ती ऑडिशनसाठी गेली आणि यावेळी ती जबरदस्त यशस्वी ठरली. तुम्हाला कधीही एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर तिच्यापासून पळू नका तर तिचा धैर्याने सामना करा. तुमच्या अवचेतन मनाशी संवाद साधल्यामुळे तुम्हाला अधिक सामर्थ्यवान आणि आत्मविश्वासपूर्ण बनण्याची क्षमता मिळेल. यानंतर आपण पुस्तकाचे कन्क्लुजन बघूया. सुप्त मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड हा आपल्या मेंदूचा तो भाग आहे जो फक्त तेव्हाच कार्य करतो जेव्हा आपण जागरूक नसतो, म्हणजेच आपल्याला त्याची जाणीव नसते. हे मन माहितीला आपोआप लक्षात ठेवून त्याला जोडण्यासाठी जबाबदार असतो. हे कोणत्याही समस्येचे स्मार्ट उपाय शोधण्यासाठी देखील जबाबदार असते. या समरीमध्ये तुम्ही जागरूक मन म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड यांच्यामधील फरक समजून घेतला. सर्वप्रथम तुम्हाला समजले की जागरूक मनाला म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह माइंडला असेही म्हणतात. हे आपल्या 5 इंद्रियाच्या मदतीने बाह्य वातावरणाला माहिती गोळा करण्यासाठी जबाबदार असते. तर अवचेतन मन हे एक सर्जनशील मन आहे जे खूपच जास्त सामर्थ्यवान असते. दुसरे म्हणजे तुम्हाला शिकायला मिळाले की अवचेतन मन तुम्हाला पैसा आणि यश आकर्षित करण्यास मदत करते. तुम्ही हेही शिकलात की श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला श्रीमंत व्यक्तीसारखे विचार करणे गरजेचे आहे. तिसऱ्यामध्ये तुम्ही शिकलात की आपल्या मनाला सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी त्याला सूचनांची आवश्यकता असते. जसे की दारूच्या सवयीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही स्वतःला सांगू शकता की मी दारू पिण्याच्या सवयीपासून मुक्त झालो आहे. चौथ्यामध्ये तुम्ही पाहिलं की आजार मनातून सुरुवात होतो. आरोग्यदायी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाला हे सांगण्याची गरज आहे की मी पूर्णपणे स्वस्थ आहे. यानंतर 5व्या चॅप्टरमध्ये एक आनंदी लग्नासाठी योग्य जोडीदार निवडणे किती आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक संवाद म्हणजेच सेल्फ टॉक करणे हे तुमच्या अवचेतन मनाला योग्य जोडीदार निवडण्यात मदत करू शकते. 6व्यामध्ये अवचेतन मनाकडे उपायांचा मोठा साठा असतो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात अडकता तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनावर अवलंबून राहू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की अवचेतन मन किती शक्तिशाली असते. त्यामुळे तुम्हाला अधिक निरोगी, यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
तुम्हाला ही ऑडिओबुक समरी कशी वाटली याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही ऑडिओबुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खूप मेहनत करा, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी राहा.